पवित्र पोर्टलवर नवीन प्रसिद्धीपत्रक न्यूज बुलेटिन। चला पाहूया काय आहे महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक। यादी लागली, नवीन निवड झालेल्या शिक्षकांचं समुपदेशन लवकरच होणार। चला पाहूया संपूर्ण डिटेल आणि मुलाखत यादीचं काय या डिटेल सहित हा व्हिडिओ सुरुवात करूया। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा मित्रांनो, आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोक रोड राजमार्ग यशाचा नवनवीन अपडेटसाठी आपल्या सोबत राहा। चला पाहूया ही महत्त्वपूर्ण बातमी। शिक्षक पदभरतीबाबत एक नवीन प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे मित्रांनो। हे आजचंच प्रसिद्धीपत्रक आहे। 6/21 30/7/2024 म्हणजे आजच्या दिवशी हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे न्यूज बुलेटिनमध्ये। काय म्हटलं आहे याच्यामध्ये तर पवित्र प्रणाली अंतर्गत जी शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतींशिवाय या प्रकारातील जी उर्वरित यादी होती समांतर आरक्षणातील रिक्त पदांची, त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून 25/6/2024 व दिनांक 11/7/2024 रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे। आणि याच्यामध्ये अनुक्रमे 3150 व 156 अशा एकूण 3306 रिक्त पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। आता शासन निर्णय दिनांक 6/8/2001 व 7/12/2001 मधील तरतुदी विचारात घेऊन शासनपत्र दिनांक 14/3/2024 नुसार मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्दू माध्यमातील जी समांतर आरक्षण किंवा सामाजिक आरक्षणातील उर्वरित रिक्त जागांसाठी जी दिनांक 12/7/2024 ते 15/7/2024 या कालावधीतील उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आलेले होते। याच्यामध्ये सदर प्राधान्यक्रम विचारात घेऊन माननीय उच्च न्यायालयातील विविध याचिकांवरील निर्णयांच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे। म्हणजे सर्वसाधारण उर्दू माध्यमाची समांतर आरक्षण आणि सामाजिक आरक्षणातील उर्वरित जागा आहे त्यांच्यासाठी ही यादी लागलेली आहे। त्याच्यामध्ये सदर यादीमध्ये एकूण 872 रिक्त पदांवर या उमेदवारांची निवड झालेली आहे आणि त्याच्यामध्ये संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याशी यांच्याशी संपर्क साधायचा आहे उमेदवारांनी। त्याच्यामध्ये संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आणि नियुक्तीस पात्र ठरलेले जे उमेदवार आहेत यांना शासन निर्णय 21/6/2023 नुसार समुपदेशन होऊन त्यांना नियुक्ती देण्यात येणार आहे। आता या उर्दू माध्यमातील जी रिक्त पदांसाठी शिफारस झालेले सर्व उमेदवार आहेत यांना शालेय शिक्षण विभागानं हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यात शुभेच्छा दिलेल्या आहेत। मात्र प्रश्न उरतो ते मुलाखतीसह पदभरतीचा, मग त्याची यादी याबरोबरच लागणार होती, मग काय झालं, ती यादी का लागलेली नाही त्याचं त्यांनी क्लॅरिफिकेशन याच्यामध्ये दिलेलं आहे। मुलाखतीसह जी पदभरती आहे या प्रकारातील निवड प्रक्रियेसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर SOP तयार करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानुसार मान्यतेचा अंतिम टप्प्यावर काम सगळं आलेलं आहे। त्यामुळे गुणमूल्यांकन वस्तुनिष्ठ पद्धतीनं होईल व त्या आधारे योग्यताधारकाचीच निवड संस्थांकडून करण्यात येईल। यासाठी ही यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तांत्रिक प्रक्रिया सगळी पूर्ण झालेली आहे। माजी सैनिक या समांतर आरक्षणातील जे 10% रिक्त पदे आहेत त्या 10% रिक्त पदासाठी माजी सैनिक यांच्यासाठी स्वतंत्र फेरीचं आयोजन करण्यात येणार आहे। आणि जी आत्ता आपली मुलाखतीसह पदभरती आहे त्याची जी यादी आहे ही येत्या 2 दिवसात म्हणजे बुधवारी किंवा गुरुवारी लागण्याचे चान्सेस आहेत। न्यूज बुलेटिनवर या वेळोवेळी ही अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल। आज लागणार होती मात्र अजून लागलेली नाही आणि आज जरी संभाव्य यादी ही प्रसिद्ध होऊ शकते, मात्र तांत्रिक अडचणी सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत तरीसुद्धा अंतिम टप्प्यावरती आहे म्हणजे येत्या 2 दिवसात ही यादी लागेल मित्रांनो। ठीक आहे, ही एक महत्त्वाची अपडेट होती। पवित्र पोर्टलवर आलेले हे न्यूज बुलेटिनमधले एक महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक होतं। चला, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका मित्रांनो। आपल्या चॅनलसोबत राहा नवनवीन अपडेटसाठी। धन्यवाद।